बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरणात सध्या आरोप प्रत्यारोपांना जोर आलाय। संजय गायकवाड यांनी आपण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केल्याचा दावा करत भाजप कार्यकर्त्यांनाही निधी दिल्याचं सांगितलंय। यावर विजयराज शिंदे यांनी आक्षेप घेत गायकवाड यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। यानंतर गायकवाड यांनी पलटवार करत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यांच्या कामकाजाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली आहे। दुसरीकडे स्थानिक पातळीवरही काही वाद समोर आलेत, त्यावरही गायकवाड यांनी कठोर भूमिका घेतली आहे। एकूणच या घडामोडींमुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकारण तापलेलं दिसतंय। आगामी काळात या प्रकरणाची अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे। हो, माजी आमदार विजयराज शिंदे पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आरोप केला की तुम्ही जो म्हटलं की भाजपच्या कार्यकर्त्यांना कामं दिली, तर ते तुम्ही खोटं बोलले असं। बघा, सर्वप्रथम आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे। खूप मोठ्या संघर्षानंतर भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशामध्ये आपली पायमळ रुजवली, मजबूत झाली। देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत भारतीय जनता पक्षाने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पोहोचलेला आहे। म्हणून मी ज्या RSSच्या लोकांनी, ज्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी घाम रक्त सांडून हा पक्ष उभा केला, त्या सगळ्यांना मी पहिले मनापासून शुभेच्छा देतो। राहिला विषय भाजपच्या कार्यकर्त्यांना कामं, त्यांच्या प्रभागात कामं देण्याचा विषय, तर आपल्यासमोर वैभव याची आई मागच्या वेळेला नगरसेवक होती, उदयदादा नगरसेवक होते, प्रभाग 5चे हे नगरसेवक होते, आणखी काही नगरसेवक त्याच्यामध्ये होते। प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 9। मी पुराव्यानिशी त्या बांडुकराला सांगू शकतो की मी 150 कोटीची नाही 200 कोटीची कामं केली, हे सगळे साक्षीदार आहे। हे नगरसेवक होते तेव्हा, यांनी सांगावं की केलंय की नाही केलंय म्हणून, आणि हे भाजपचे नगरसेवक होते। त्याच्यामुळे त्याच्या आरोपात काही तथ्य नाही आहे। आणि माझं म्हणणं स्पष्ट असं आहे की जर आम्ही भाजपच्या लोकांना इकडे सांभाळतो, तर चिखलीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या लोकांना भाजपच्या लोकांना सांभाळलं पाहिजे। या माझ्या बोलण्यामध्ये काहीच गैर नाही आहे, काहीच गैर नाही आहे। परंतु हा जो काही शिंदे बोलला की माझ्या कामावर स्टे आणला, अरे मी आमदार असताना तुला लुडबुड करायची गरज काय माझ्या कामकाजामध्ये? मी काय तुझ्या काळाकाळात काय आम्ही पैसे आणले आणि तू होतो एकनाथ शिंदेने पैसे मला जे दिले नाही, मग तुझ्या आश्रमशाळेला 50 लाखाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिला, तेव्हा तो तोड शिवलं गेलं होतं का? तेव्हा तर माझ्याकडे आता सध्या, तेव्हा तुला चालले एकनाथ शिंदे साहेबांचे पैसे। त्याच्यामुळे हा जो उपऱ्या आहे, भाजपमधून आलेला उपऱ्या, हा सूडबुद्धीने आमच्यावर आरोप करत असतो। आणि ज्या बेंडवालनी त्या पोराबद्दल सांगितलं की आम्ही टार्गेट करतो, आम्ही कोणाला टार्गेट करत नाही। बेंडवाल खानदानी कसा आहे, गावगुंडा सगळ्याला माहिती आहे। सगळे धंदे मी बुलढाणा शहरात बंद केले, रेस्ट हाऊसचे चाळे बंद केले, अधिकाऱ्यांना पैसे मागणं बंद केलं। ज्याच्या नोकरीबद्दल तो बोलतो, तो पोरगा मी 4 वेळेस त्याचा फाईल त्याला SIचं प्रमोशन करता आम्ही गेलो, मी स्वतः गेलो, आणि त्यांनी ते घेऊन नाही गेले, मला मी बोलवून नेलं, पण त्याच्यावर शिवला मारण्याचा गुन्हा दाखल होता। त्याच्यामुळं त्याचं SIचं परीक्षा पास झाल्यानंतर त्याला ऑर्डर मिळू शकली नाही। मग DMने सांगितलं की कोर्टाचा निकाल येऊ द्या, कोर्टाने जर तुम्हाला निर्दोष केलं तर मग तुम्हाला ऑर्डर दिली जाईल। मग मी त्याला सांगितलं की कोर्टात जाऊन ताबडतोबीनं तुमचा निकाल लावून घ्या। तोपर्यंत ती शासनाने प्रोसेस सगळी बंद केलेली। राहिला विषय मेडिकल सर्टिफिकेटचं देतो आणि कामावर, नगरपालिकेतल्या काही सफाई कामगारांची स्ट्रॅटेजी आहे, ते कामावर येत नाही, कामावर जात नाही, दादागिऱ्या करतात आणि एखाद्या डॉक्टरचं सर्टिफिकेट आणतात की आम्ही मेडिकल होतो आणि इकडे दिवसभर पांढरे कपडे घालून फिरतात। आता ज्या पोराचं नाव घेतो हा 6 महिन्यापासून ड्युटीवर नाहीये, रोज क्रिकेटच्या मैदानात खेळतो, कोणतं मेडिकल सर्टिफिकेट देतो तुम्ही सगळ्यांचं? आणि म्हणून सांगितलं की नगरपालिकेत लोक, आपण सफाई नाही केली लोक ओरडतात, म्हणून मी कडक केलं, सफाई कामगार कामावर येत नसतील तर बिनपगारी होईल, सस्पेंड होईल, आणि आता तर मी टर्मिनेट करणार आहे। ज्याला नगरपालिका नोकरीची गरज नसेल, जे मोकाट फिरत असतील आणि सांगत असतील की आमच्यावर अन्याय, कामाला पाठवा, फुकाचा पगार कोण खातो घरी बसून? तुम्हाला काय नोकरीवर का फुकाचा पगार खायला बसवलं का? पगार घेतात तशी नोकरी करा। 6-6 महिने नोकरीवर यायचं नाही आणि मेडिकल सर्टिफिकेट खोटा आणायचं दाखवायचं, हे लाड चालणार नाही। त्याच्यामुळे मी कारवाई करणार आहे। बोलताना बोलली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या बाबतीमध्ये कडक भूमिका घेत आहे आणि एकनाथ शिंदे यांनी जे 17 कॉल केले ते पण SITच्या कक्षेमध्ये आहेत, ती चौकशी। आता मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की चौकशी होईल, आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदे म्हणा की आमच्या पक्षाचे लोक हे कुठल्याही भानगडीत पडत नाही। माझं तर म्हणणं की हा शिंदे दुसरा खरात आहे। याचे जर शाळे कधी काढले, याच्या शाळेवर जेवढ्या पोरी राहतात, यानं किती पोरी बर्बाद केल्या,
किती पोरीची इज्जत लुटली आश्रमशाळेतल्या पोरींची. अरे त्या पोराच्या लोकांना त्याच्या तोंडाचे घास हिसकतो. लहान लहान लेकरं मोर्चे काढतात, त्याला अन्न भेटत नाही म्हणून. हा बी दुसरा भानुबाबा आहे खरात. याची इन्क्वायरी झाली पाहिजे. हा आता त्या मुलींची आबरू जाते म्हणून आहे, पण त्याच्या शाळेवरची एक महिला कर्मचारी आहे, ती सगळे मध्यस्थी राहून करते. आणि कुठं करते तर राजमंगल काळात करते, हे बी आम्हाला माहिती आहे. मुलींची बदनामी होते म्हणून करत नाही आम्ही.